मंगळे साहेब हे 500 रुपयाचं बक्षीस देतील याची त्यांनी घोषणा केलेली आहे. 3च्या बोगीला बोनस कारंजा, 2च्या बोगीला आमच्या पापड सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू सन्माननीय संजयराव भोयर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. 2च्या बोगीला 200 आणि 3च्या बोगीला 500. 3च्या बोगीले 2च्या बोगीला आमचे मोठे बंधू 500 रुपये. 2च्या बोगीला राजू भाऊ यांच्यातर्फे 500 रुपयाचं आणि आमच्या सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय संजयराव भोयर साहेब यांच्यातर्फे 200 रुपयाचं बक्षीस, 700 रुपयाचं बक्षीस 2च्या बोगीला. आणि 3च्या बोगीला आमचे मित्र सन्माननीय मनोहरराव वानखडे साहेब यांच्यातर्फे 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. हे टुर्नामेंट पाहण्यासाठी गेल्या 30-40 वर्षाच्या अगोदर विदर्भाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या खेळानं आपल्या या विदर्भामध्ये त्यांनी नावालोक मिळवला आणि आपल्या कबड्डी वेळे आणि खेळाप्रती त्यांची समर्पित भावना आणि आजही कबड्डीचा खेळ चांगला खेळला गेला पाहिजे या उद्देशानं नेहमी तरुण पोरांना या कबड्डीच्या खेळाविषयी नेहमी मार्गदर्शन करणारे आमचे सहकारी आमचे काका ज्येष्ठ ठाकरे साहेब 1 पॉइंट कारंजा. 18 वर्षापूर्वी नेहमी प्रथम बक्षीस देणारे या जिल्हा परिषद सरकारचं गेल्या 10-15 वर्षापासून प्रतिनिधित्व करणारे आमचे मोठे बंधू माननीय रवी मुंदे पाटील या टुर्नामेंट पाहण्यासाठी इथे हजर आहे. द्वितीय बक्षीस त्यांनी दिलं ते सन्माननीय शरद पाटील 70,000 रुपयाचं आणि तृतीय बक्षीस त्यांच्या ग्रामपंचायतच्या सरपंच वानखडे यांच्याकडे बक्षीस आणि चतुर्थ बक्षीस त्यांनी दिलं. थोडासा आवाज वाढवता. चतुर्थ बक्षीस त्यांनी दिलं आमच्या नांदगाव फर्निचर पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय सौ मंगलाताई दिलीपराव कांकाळगे यांच्यातर्फे 15,000 रुपयाचं बक्षीस. आवाज वाढवा, थोडासा माईकचा आवाज वाढ. तुम्हाला माहिती आहे गेल्या 18-20 वर्षापासून या ग्रामीण भागामध्ये अतिशय 3 पॉइंट्स कारंजा. 3ची बोगी झाली काय? वा 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 वा. किती नंबरचा प्लेअर आहे 3ची बोगी घेणारा? 2 नंबरचा प्लेअर आहे तो 3ची बोगी घेणारा. 1 पॉइंट नांदगाव पेठ. तेव्हा आमच्या मनोहररावतर्फे 500 रुपयाचं बक्षीस त्यांना देण्यात येईल. हो, मनोहररावची बोगी गेली, 500 रुपयाचं बक्षीस मनोहरराव देतील त्यांना. काही विषय नाही आहे. एक वेळा शब्द दिला की मनोहरराव कधी मागे येणार आहे, विषय नाही आहे. आणखी दुसरं बक्षीस. आणि 2ची बोगी त्या दोन्ही ते आमचे देशमुख साहेब आणि आमचे मित्र सन्माननीय संजयराव भोयर साहेब हे 200 आणि 500 असे 700 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. सुंदर अशी लढाई आणि तेवढंच चांगल्या खेळावृत्तीने त्यांनी मान्य केलं की बाबा मी माझा एक प्लेअर आउट झाला, मी आउट झालो. 1 पॉइंट नांदगाव. आणि मनोहरराव तुम्ही दरवर्षी या खेळाडूला चांगलं प्रोत्साहन देता. आता 3च्या बोगीला तुम्ही 500 रुपये तर दिले, पण काही तुमची आणखी इच्छा होती 4च्या बोगीला काहीतरी समोर बोलू, चांगली गोष्ट आहे. चला आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना हे चांगलं प्रोत्साहन मिळते. विनंती आहे कृपया पाय असं लंबी करून बसले बाबा सावकाश बसा, जेणेकरून काही हानी झालेली नाही पाहिजे. इथे केबल पण गेलेला आहे, काही असं कोणाला काही दुखापत किंवा इजा नाही झाली पाहिजे. तेव्हा सर्वांनी काळजी घ्यावी. आणि या टुर्नामेंटला सालाबाद जे या टुर्नामेंटच्या सातत्यानं प्रथम बक्षीस देत आहे सन्माननीय रवींद्र पाटील मुंदे या टुर्नामेंट पाहण्यासाठी हजर राहिले. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. ग्रामपंचायत त्यांचं हार्दिक स्वागत करतो. सुंदर अशी तळाई आणि तेवढीच जबरदस्त 1 पॉइंट नांदगाव. खेळाची मातीशी जमलेल्या माणसांची अतिशय हा
आपला महत्वाचा खेळ हा कबड्डीचे टुर्नामेंट खरोखर ह्या गावामध्ये गेल्या 28 वर्षापासून सुंदर असं आयोजन मंडळ जरी कुठले असलं तरी भौतिकरित्या त्या मंडळाला नाही म्हटलं नाही आणि बक्षीस देण्याचं काम केलं सर्व तसंच तृतीय तृतीय चतुर्थ बक्षिसाचं देण्याचं काम या सर्व आदरणीय मंडळींनी केलं या टुर्नामेंटला प्रोत्साहन देण्याचं काम केलं मंडळाच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व मान्यवरांचं बक्षीस देणाऱ्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो सुंदर अशी ही ग्राउंड पूर्णतः खराब झालं होतं परंतु आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख क्रीडा क्लबच्या ह्या आमच्या सहकारी आमच्या लहान बंधूंनी आमचे सर्व प्लेयर्सनी आमच्या बापूच्या खेळाडूंनी चांगलं आयोजन केलं सुंदर अशी पकडलं रेड राऊट 1 पॉईंट कारंजा 1 पॉईंट नांदगाव पेठ चालू आहे कुठलाही प्रकारचं वन पॉईंट कारंजा शरद पाटील बुदळे त्यांनी 51,000 रुपये बक्षीस दिलं तृतीय वर्षी सन्माननीय आमच्या ग्रामपंचायतच्या सरपंच अनिताबाई आमच्या नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या माजी सभापती आमचे मित्र सन्माननीय दिलीपराव तांबगाळे साहेब यांच्या सौभाग्यवती मंगलाताई दिलीपराव तांबगाळे यांच्या वतीने 15,000 रुपये बक्षीस आणि वैयक्तिक काय परमिशन देणारे आमचे मित्र सन्माननीय साहेब माझ्या मंडळाचं मी आमच्या ग्रामपंचायत वतीनं सर्व गावकऱ्याच्या वतीने त्यांचा आभार मानतो स्वागत करतो आणि हे सुंदर असं आयोजन आता हे आमचे गणेश पाटील बसलेले आहेत की त्यांच्या जुन्या आठवणी सांगत रवी पाटलाला ते 5-5, 6-6 फूट रवी उड्या मारून जात होते म्हणते रवी कौतुकास्पद विषय खरोखर तुम्हाला फोटो सांगा 5.25 फुटाचा माणूस 6 फूट उडी मारली म्हणजे मजा गोष्ट आहे का गणेश पाटील मी तुम्हाला उडी मारताना पाहिलं नाही पण खरोखर तुमचं अभिनंदन तुमचं खरोखर कौतुकास्पद काम आहे आता तुम्ही कुठं किती उड्या मारल्या कबड्डीत उड्या मारल्या हॅलो गणेश पाटील ओ गणेश पाटील मी काय म्हणतो गणेश पाटील ऐका ना पहिले हे बघा गणेश पाटील तुम्ही विदर्भातल्या संघामध्ये खेळलेले प्लेयर्स आहे तुमचा अनुभव तुमचं मार्गदर्शन आमच्या संघाला या 1 पॉईंट कारंजा त्याच्यातून आम्ही ऐकलेलं आहे की गणेश पाटील तरी 5 फुटाला माणूस दिसत होतं गठाल दिसत होतं तर त्यावेळेस 6 फुटाची उडी मारण्याची कला आहे गणेश पाटलात होती म्हणून मंडळातर्फे तुमचं स्वागत करतो गणेश पाटील तुमचे टोंगे गेले रेड राऊट 1 पॉईंट नांदगाव पेठ वन पॉईंट कारंजा बोनस नांदगाव पेठ 1 पॉईंट कारंजा
तो बोल राहिला पण लोकांना दाखवून राहिला फास्टर चालून लाईव्ह फास्टर घेतलं की दाखवून दिला कबड्डी चालू लाईव्ह अभी 1 पॉइंट कारंजा. वन पॉइंट नांदगाव पेठ. वन पॉइंट नांदगाव पेठ. रेड आउट. 1 पॉइंट कारंजा. दिमाग की बत्ती वन पॉइंट कारंजा. वन पॉइंट नांदगाव. रेड आउट. 1 पॉइंट कारंजा. अपन ने ये मनोराव ने 3 के बोगी के लिए 500 रुपये देने की वो जो घोषणा की थी वो पैसे तैयार है. अभी जो भी भाई 2 की बोगी लेके जाएंगे उसके लिए भी 700 रुपये तैयार है. 200 रुपये ये संजू भैया देने वाले और 500 रुपये वो देशमुख साहब देने वाले. 1 पॉइंट कारंजा. सदस्य हमारे छोटे भाई ठाकुर अजय सिंह बैस साहब यहाँ पर ये मैच देखने के लिए हाजिर. मंडल की ओर से बहुत बहुत आपका स्वागत. रेड आउट. 1+2 3 पॉइंट कारंजा. आणि विदर्भाचे प्रतिनिधित्व अखिल भारतीय कबड्डी संघाचे नेतृत्व जीवन भाऊ जाधव साहेब यांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. रेड आउट. 1 पॉइंट नांदगाव. सन्माननीय नारायण पाटील होते जे विदर्भाच्या संघामधून आपल्या काळामध्ये काळ खेळले आहे त्यांचं पण मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. तसेच रेड आउट. 1 पॉइंट कारंजा. कीर्तिमान म्हणते सन्माननीय गणेशराव पाटील ठाकरे साहेब. माणूस जरी 5.5-60 फुटाचा असला तरी 6 फुटाची उंची उडी 1 पॉइंट कारंजा. गणेश पाटील ठाकरे यांचं पण मंडळातर्फे हार्दिक स्वागत.
आणि ठाकुर साहब नंबर आप ख्याल में रखिएगा, तीन नंबर का तीन की जो विकेट है वो रेड आउट 1 पॉइंट कारंजा. हाँ कर दिया वो देखिए बात करेंगे उसके बाद में दुकान जब समाप्त होगा तो दुकान कर दिया जाए. नाही ना साईड कुठं माहिती मोठं दिलं घरी यानंतर होणारा सामना रेड आउट 1 पॉइंट कारंजा. हा इथं